चला आजची सुरुवात मस्त रस्त्याला चलतच करावं म्हणलं. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. जाऊयात दुकानकड. लय उशीर झाला, आज 10 वाजले दुकानकडे जायला. हे आमचं नंदी स्टॉप. बघल तेव्हा गर्दी. जात जात जरा शिदुराप्पाकडे बी लक्ष ठेवा म्हणलं, तर खूप गर्दी होती शिदुराप्पाच्या दुकानामध्ये. चला म्हणलं, शिदुराप्पाचा त्रास संडे असल्यामुळं गर्दी आहे. आपण जाऊया अगदी आपल्या दुकानामध्ये आणि बघूयात नेमकं काय परिस्थिती सध्याला चालू आहे. तर आमचे बंधू काही काम करत बसले होते. चला म्हणलं आता आपण लागूयात कामाला. बघा आमचा वाघ गेला मला काम सांगून, तर जातो म्हणला मी. जरा जाऊ द्या म्हणलं, आपण आलो होता आता उशिरा जरा, तर लागाव कामाला. चालू केले आपण आता सध्याला आपल्या दुकानचे काम. बरेचसे काम पेंडिंग आहेत. काम करत बसलो होतो तर ह्यानं लगेच गाडी काढून मला चलच म्हणला, मला बसूच दिलं नाही दुकानामध्ये. ते कशासाठी काय तर ते तुम्हाला गेल्यावर दाखवतो बोलायत. तर कोणत्या कामाला घेऊन आले ती सांगतो. बसू दिलं नाही मला दुकानात. त्यानं मला चुना लावायला आहे, तुम्हाला दाखवतो आता. चला. तर म्हणला मला चप्पल पाहिजे, माझी चप्पल खराब झाली, मला चप्पल घेऊन द्या म्हणला. आता भाऊनं मला म्हणला दांडगा हिशोब घातला आहे ना, मस्त चप्पल घ्या म्हणला. मग हम बी शातीर आहे म्हणलं, तू बघ चप्पल. मला बघू दिलो. आपण बी मग आपल्या दिमागानं जरा गोड बोलून जरा स्वस्ताने मस्त घेऊन द्यावा म्हणलं चप्पल, म्हणजे जरा बजेटचा विचार करून. आम्ही दुकानात आलो, बसलो, तर काय का नुसत्या जांभळ्या लागल्या होत्या. कारण झोपायच्या वेळेला गेलो होतो गोलाईमध्ये. भाऊला आमच्या खरेदीच करायची होती, त्याच्यामुळं दुकानात आळस यायला तर काय करावं म्हणलं. जरा डोकं लावलं. आमचे विठ्ठल रुक्मिणी लागले होते कामाला, त्याच्यामुळं जाणार होतो. पण तेवढ्यात मनीषला बोलून घेतलं. जरा माझी ईमेल ID काहीतरी बंद झाली होती, ते आपण मनीषला बोलून घेऊन चालू केलो. मनीष आमचं कसं आहे जरा इंटेलिजंट आहे. मग ते काम करून घेतलं आणि त्याच्याच गाडीवर बसून आलो घराच्या जवळ. चला म्हणलं आता चलत यायचं काम मिटलं आपलं. मनीषसोबतच आलो, काम झालं, बाय बाय केलो त्याला. चल म्हणलं, चल जातो आता, हो गया तेरा काम, निकल असं म्हणून घरी आलो. आणि मस्तपैकी लावलं TV वर ते तारक मेहता, कारण लागली होती भूक. जेवण करूनच झोपायची खरी मजा आहे. पण मी जेवण करून झोपायच्या आधी आमचा वाघ हो का बघा कसा झोपला जेवण करून, टटाड माझ्या आधी. चला म्हणलं आता आपली बारी, आपण लावू TV, चालू करू जेवण आणि भाऊसारखं झोपावं म्हणलं आपण बी. आईचा फोन आलता, भेटायला कोणतरी आले, आपले पाहुणे आलेत. तर आता तुम्हाला दाखवतो नेमकं कोण आले काय नाही. पण जवळपर्यंत बसले पाहिजे दुकानात तरी. मी आत्ता चाललोय चलत, बघूयात तोपर्यंत वाट बघतात का नाही आपली. तर पाहुणे वाट बघत बसले होते, पण त्यांना बोलायला मला वेळ नाही, कारण दुकानात संध्याकाळच्या वेळेला तुफान अशी गर्दी पडली होती. इकडं नवीन बॅगचं गिराईक, इकडं रिपेरिंगचं गिराईक. पाहुण्यांना तर काही बोलणं झालं नाही, पण त्यांचं काम थोडंसं करून दिलं आणि आपण आपल्याच कामात. चला म्हणलं आता नेक्स्ट टाईम तुम्हाला दाखवतो नेमकं कोण आलं होतं काय नाही, व्यवस्थित व्हिडिओ करून. आणि मी लागलो माझ्या कामाला. काम करता करता दमलो. भैयाला म्हणलं आता तो आलेला गिराईक कर, मी थोडंसं बाहेर जाऊन येतो. दुकानात किती गर्दी होती तुम्ही पाहिली. मी आता आलोय तेजसचे आजोबा आपल्या दुकानपासून जात होते, मी त्यांना सोडायला आलोय. आजोबा मंदिरामध्ये दर्शनाला गेले. दाखवतो तेजसचे आजोबा दाखवतो. हे तेजसचे आजोबा. आहेस का मागा का उडालास, आहेस का. हाय 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 हाय, आमचं भाऊ गाडीवरच आहे. मला वाटलं कुठं उडाला का काय की उड्डाण पुलावून, पण हाय हाय हाय. गॉगल लावलायस का डोळ्यात, दिसतंय ना तुला अंधारात. काय पळून झाला काय. बरं जा ये, फोन लाव मला, मला फोन लाव. हां आम्ही काय केलं नंदी स्टॉपहून ह्या स्वामी निवास पर्यंत ही चालू केलं आम्ही. काय म्हणते रॅपिडो चालू केला. फक्त एवढंच आहे की फुकट काम चालू आहे. आलो वापस. रात्रीचे तब्बल 9:45 वाजले, तर मी आत्ता आलो घरी. माझी झाली सगळी कामं तेजसला सोडलो. आता मात्र मस्तपैकी जेवण करणार, झोपणार. आणि उद्याचं तर तुम्हाला दिसतंय अजून डबल व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मेन म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच सुंदर व्हिडिओ भेटत राहतील. त्यानंतर ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ आपल्याला लवकरात लवकर बघायचे, त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करायला सुरुवात करा. तुम्हाला ट्रॅव्हलिंग ब्लॉग आपले बघायला भेटतील. चला बाय बाय, टाटा.